टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कोतवाल बर्डी रावळगावच्या परिसरात असणारी ही बारूद कंपनी जिला आपण म्हणतो, एशियन फायर वर्क्स या कंपनीमध्ये मोठा ब्लास्ट साधारणतः 1 वाजेच्या दरम्यान झाला। हे झाल्याच्या नंतर 2 लोक मरण पावले अशी प्राथमिक माहिती आम्हाला आतापर्यंत भेटली। आम्ही स्वतः आतमध्ये जाऊन शव पाहिले। आताच आपल्या पुढे ॲम्ब्युलन्समध्ये हे शव परत मला वाटतं नागपूरला नेण्यात आले पुढील प्रक्रियेसाठी। याच्यानंतर अनेक महिला पण इकडे होते आणि आता रावळगावचा आणि एक कोतवाल बर्डीचा 1-2 मुलं आहेत, यांना पण इजा झाली आहे। हे सुद्धा रुग्णालयात गेले आहे। ते नेमके कुठल्या रुग्णालयात हे अजून आता मला माहिती घेतल्याच्या नंतर त्यांची चौकशी करू, पण जीव धोक्यामध्ये असण्याला कदाचित त्यांना लागला नसावं। या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर एक्सप्लोजिव्ह तयार करणारे, स्फोटक तयार करणाऱ्या कंपन्या आहेत आणि घटना वारंवार होत असतात। दर 2-3 महिन्यांनी अशी एखादी घटना समोर येते आणि त्याच्यामध्ये ग्रामीणांचा जीव जातो। दुर्दैव आहे या भागामध्ये। आपण हे स्फोटक कंपन्या, बारूद कंपन्या अनेक ठिकाणी आहे, पण ज्या वेळेस त्यांना ती परवानगी दिली जाते त्यावेळेस त्यांना एक सेफ्टी प्रिकॉशन्स एक नुसतीच परवानगी दिली जाते आणि त्याची अंमलबजावणी हे लोक करतात का? आणि अंमलबजावणी करत नसेल तर आपल्या भागातील लोकांचा जीव धोक्यात आहे, महिलांचा जीव धोक्यात आहे आणि यांच्यावर कडक करून यांना जी काय पेनल्टी असेल, आणि जो जीव गेला तो गेलाच, पण यांच्यावर मोठी पेनल्टी करून यांचं लायसन्स सस्पेंड कसं करता येईल किंवा अजून याच्यावर पुढची कारवाई कशी करता येईल याच्या संदर्भात पण पावलं उचलले गेले पाहिजे। मी एवढंच सांगतो की 2024च्या पूर्वी एक मोठा ब्लास्ट झाला होता, त्याचा सुद्धा आपण सगळे लोक मीडिया तिकडे आले होते। या संदर्भात तेव्हाचे माजी गृहमंत्री अनिल बाबू देशमुख यांनी विधान भवनामध्ये पण तेव्हाचे विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते ते सुद्धा इकडे आले होते। या लोकांनी सुद्धा हा विषय इकडे मांडला होता आणि अनेक अधिवेशन असतानाच असा ब्लास्ट झाला असल्यामुळे हे विषय विधान भवनात मांडण्यात आले होते आणि येणाऱ्या दिवसामध्ये पण अशाच पद्धतीची कारवाई करून यांचे कसे लायसन्स सस्पेंड करता येईल व अशी घटना पुढे झाली नाही पाहिजे याच्या दृष्टीने आपल्या सगळ्यांनी पाऊल ठेवलं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।